तुम्ही स्वातंत्र्य लढ्यात गदर पार्टी हे नाव तर ऐकलंच असेल. ही सशस्त्र क्रांतिकारी संघटना उभारण्यात एका मराठी माणसाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांचं नाव होतं डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानकोजे. अनेकांनी कदाचित हे नाव ऐकलं सुद्धा नसावं. डॉक्टर खानकोजे एक मराठमोळे क्रांतिकारी. भारतात त्यांची मोठी अवहेलना झाली. तसं तर प्रत्येक सशस्त्र क्रांतिकारकांची या देशात उपेक्षा झाली, पण त्यांनी असं कोणतं कार्य करून ठेवलं होतं ज्यामुळे मेक्सिको सारखा देश त्यांना देवदूत मानतो. त्यांचा हाच प्रवास जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. पण त्याच्या आधी गाजावाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या इतर अपडेटसाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा. डॉक्टर खानकोजे यांनी लोकमान्य टिळकांच्या स्वातंत्र्य चळवळीतून प्रेरणा घेतली आणि पुढे काही क्रांतिकारकांसह मिळून गदर पार्टी उभारण्यात पुढाकार घेतला. त्यावेळी सशस्त्र क्रांतिकारकांचा देशभरात बोलबाला होता. त्यांच्यासोबत सोहनसिंग भकना, भाई परमानंद, विष्णू पिंगळे, लाला हरदयाल, करतार सिंग सराबा, रासबिहारी बोस असे अनेक क्रांतिकारी होते. काही देशात राहून तर काही देशाच्या बाहेरून स्वातंत्र्य लढ्याला बळ देत होते. डॉक्टर खानकोजे सुद्धा देशाच्या बाहेरच होते. जगात अनेक ठिकाणी फिरून म्हणजेच अमेरिका, जपान, मेक्सिको, जर्मनी इथून त्यांनी स्वातंत्र्यासाठी देशाबाहेरून खूप प्रयत्न केले. जपानमध्ये बॉम्ब विद्येचं ट्रेनिंग सुद्धा त्यांनी घेतलं होतं आणि याच दरम्यान त्यांनी अमेरिकेच्या ओरेगन कृषी विद्यापीठात शेतीचंही शिक्षण घेतलं होतं. पण पहिलं वर्ल्ड वॉर सुरू असताना ब्रिटिश सत्ता कमजोर झाली होती आणि याच वेळी क्रांतिकारकांनी भारतातच त्यांच्या विरुद्ध युद्ध पुकारण्याचा निर्णय घेतला. मात्र फितुरीमुळे हे मिशन सक्सेस झालं नाही. गदर पार्टीच्या क्रांतिकारकांनी जमा केलेला सगळा दारुगोळा ब्रिटिशांनी ताब्यात घेतला. 1915 पर्यंत गदर पार्टीचे अनेक क्रांतिकारक पकडले गेले होते. त्यांना फाशीची शिक्षा झाली. या गोष्टीमुळे डॉक्टर खानकोजे यांचं भारतात येणं कठीण होऊन बसलं, कारण ब्रिटिशांनी त्यांना पकडलं असतं आणि निश्चितच मृत्यूदंडाची शिक्षा त्यांना झाली असती. त्यामुळे परदेशात त्यांनी आपलं क्रांतिकार्य आणि कृषी कार्य चालूच ठेवलं. याच दरम्यान त्यांचे भाऊ, आई आणि वडील सुद्धा वारले होते, पण त्यांच्या अंत्यदर्शनालाही त्यांना येता आलं नाही. 1920 ते 1947 अशी 27 वर्ष ते मेक्सिकोमध्येच राहिले. याच दरम्यान त्यांनी वनस्पतीशास्त्र आणि पीकशास्त्र या विषयाचे प्रोफेसर म्हणूनही काम केलं. पण भारत स्वतंत्र झाल्यानंतरही नव्या सरकारमध्ये त्यांची अवहेलना थांबली नाही. भारत सरकारने त्यांना संशयाच्या नजरेने पाहिलं. स्वतंत्र भारतात सुद्धा त्यांना देशद्रोही ही उपमा दिली गेली होती. पण तरी डॉक्टर खानकोजे यांना खऱ्या अर्थाने भारतात कृषी क्रांती घडवून आणायची होती. 1949 साली भारताच्या मध्य प्रांतातील शेती सुधारण्यासाठी यांत्रिक पद्धती, सहकारी शेती याचा वापर करण्याला किती वाव आहे हे पाहण्यासाठी डॉक्टर खानकोजे यांच्या अध्यक्षतेखाली एक कृषी समिती नेमली गेली आणि त्यांना भारतात बोलावलं गेलं होतं. पण तरी त्यांना कृषी संस्थेमध्ये महत्त्वाचं पद भारत सरकारने दिलं नाही. असं असतानाही त्यांनी भारतात दिलं जाणारं शेतीचं शिक्षण किती उपयोगाचं आहे, त्या संशोधनाला किती महत्त्व आहे, शेतीतील सुधारणा खेडोपाड्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी काही सोय केली आहे का, शेतीचं यांत्रिकीकरण करणं गरजेचं आहे का, हे सगळं ठरवण्यासाठी त्यांनी भारतभरची शेती पाहिली आणि आपला अनुभव तिथे ओतला. पण तरी मेक्सिकोमध्ये डॉक्टर खानकोजे यांना जेवढं काम करता आलं तेवढं आपली मातृभूमी भारतात करता न आल्याने ते आयुष्यभर असंतुष्ट राहिले. मेक्सिको सारख्या देशामध्ये त्यांनी हरित क्रांती घडवून आणली. इथेच 30 पेक्षा जास्त कृषी शाळा उभारल्या. स्पॅनिश भाषेत 20 पेक्षा जास्त त्यांनी पुस्तकं लिहिली होती. विचार करा, ते मेक्सिकोचे कृषी संचालक होते. 1967 साली त्यांचं भारतात निधन झालं. भारतात ज्या महान क्रांतिकारी आणि कृषी तज्ज्ञाची अवहेलना झाली, उपेक्षा झाली, त्यांनाच आज मेक्सिको देव मानतो आणि त्यांचा पुतळा तिथे उभारण्यात आलाय. त्यांच्या आयुष्यावर आधारित एक पुस्तक आहे, क्रांती ते हरित क्रांती. हे पुस्तक सर्वांनीच वाचायला हवं आणि या महान क्रांतिकारकाचं आणि कृषी तज्ज्ञाचं स्मरण सर्वांना राहावं इतकंच. अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.